नमस्कार. आज आपण एका खूप सेन्सिटिव्ह पण आवश्यक विषयावर बोलणार आहोत. फॉल्स केसेस, लीगल मिसयूज आणि सेफगार्ड्स. कायदा प्रत्यक्षात कसा काम करतो आणि तो दोन्ही बाजूंना कसा प्रोटेक्ट करतो हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. फॉल्स केस आणि वीक केस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एव्हिडन्स कमी आहे म्हणून केस फॉल्स ठरत नाही. फॉल्स केस तेव्हा म्हणता येते जेव्हा जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाते. कायदा मिसयूज होऊ शकतो का? तर हो, कोणताही कायदा मिसयूज होऊ शकतो, पण याचा अर्थ असा नाही की कायदा चुकीचा आहे. मिसयूज म्हणजे कायद्याचा उद्देश प्रोटेक्शन असताना तो प्रेशर, रिवेंज किंवा थ्रेट म्हणून वापरणं. पण लक्षात ठेवा, कंप्लेंट म्हणजे पनिशमेंट नाही. कायदा कंप्लेंट, इन्व्हेस्टिगेशन आणि पनिशमेंट या 3 गोष्टी वेगळ्या ठेवतो. यालाच सेफगार्ड्स देखील अस्तित्वात आहेत. पोलीस इन्व्हेस्टिगेशन म्हणजे शिक्षा नाही. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फॅक्ट फाइंडिंग प्रोसेस. घटना समजून घेणं, दोन्ही बाजू ऐकणं, रेकॉर्ड्स तपासणं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. याचा अर्थ असा नाही की दोष सिद्ध झाला. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. अरेस्ट म्हणजे गिल्ट नाही. अरेस्ट हा प्रोसिजरल स्टेप आहे. अरेस्ट ही प्रोसिजरल स्टेप आहे. हे फायनल जजमेंट नाही. म्हणूनच कायदा अरेस्टबाबतही खूप कॉशियस अप्रोच घेतो. आता सेफगार्ड्सबद्दल बोलूया. सेफगार्ड्स म्हणजे काय? तर कायद्यातले असे नियम जे कोणालाही फक्त आरोपावर शिक्षा होऊ देत नाहीत. यात सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे बर्डन ऑफ प्रूफ. कायद्याचा नियम असा आहे, जो आरोप करतो त्यालाच तो सिद्ध करावा लागतो. आरोपी व्यक्तीने मी निर्दोष आहे हे प्रूव्ह करायची कायदेशीर जबाबदारी नसते. दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येक व्यक्ती निरपराध मानली जाते. कोर्ट ॲलिगेशन्सवर नाही, तर एव्हिडन्स आणि कन्सिस्टन्सीवर निर्णय देतं. जर स्टेटमेंट्स बदलत असतील, डॉक्युमेंट्स जुळत नसतील, रेकॉर्ड्स इनकन्सिस्टंट असतील, तर कोर्ट त्या गोष्टींकडे गंभीरपणे पाहतं. म्हणूनच प्रोसेस स्लो वाटू शकते, पण ती इंटेन्शनली स्लो नसते. कारण निर्णय चुकीचे होऊ शकतात. म्हणून लोक अनेक मिथ्स मानतात. केस टाकली की आयुष्य संपलं. पोलीस काहीही करू शकतात. इन्व्हेस्टिगेशन स्लो आहे. कोर्ट इनोसंट लोकांना प्रोटेक्ट करत नाही, एक्सेट्रा. हे सगळे मिथ्स आहेत. कायदा प्रोटेक्ट नाही, तर तो ब्लाइंड देखील नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे, कायदा बॅलन्स करण्यासाठी तयार केलेला आहे. खरे विक्टिम्स असतात आणि त्यांना प्रोटेक्शन गरजेचं असतं. त्याचवेळी इनोसंट लोक खोट्या किंवा एक्झॅगरेटेड केसेसमध्ये अडकू नयेत हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच कायदा दोन्ही बाजूंना ऐकतो. सो प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ॲलिगेशन्स म्हणजे डिसिजन्स नाहीत. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे पनिशमेंट नाही. टाईम म्हणजे वीकनेस नाही. सेफगार्ड्स म्हणजे डिले नाही, ते प्रोटेक्शन आहे. फॉल्स केस म्हणजे कायद्याचा गैरवापर. याचा अर्थ कायदा चुकीचा आहे असं नाही. कायदा विक्टिमला ऐकतो आणि इनोसंटला प्रोटेक्ट करतो. दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत. सो कायदा माहीत असणं म्हणजे तो शस्त्र म्हणून वापरणं नाही, तर तो न्यायासाठी कसा काम करतो हे समजून घेणं आहे. थँक्यू.